अपडेट न्यूज। चाळीसगाव विमानतळ परिसरातील नवलेवाडी आणि बजाज नगरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करून नवीन रस्ते बनवावे, तसेच शहरात पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या मलनिस्सारण योजनेची पाईपलाईन तात्काळ सुरू करावी अशी मागणी रयत सेनेच्या वतीने नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी जयेश मराठे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। नवलेवाडी आणि बजाज नगरातील रस्त्यावर मलनिस्सारण योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदेच्या वतीने नवीन रस्त्यांची कामे करण्यात आली नाहीत। त्यामुळे पावसाळ्यात वाहनधारकांना चिखलातून प्रवास करावा लागत असून पादचारी नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय। या परिस्थितीमुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। नगर परिषदेकडून महिनाभरात रस्ते दुरुस्तीची कामे न झाल्यास विमानतळ परिसरातील नागरिक नगर परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आलाय। तसेच मलनिस्सारण योजनेची पाईपलाईन सुरू न केल्यास रयत सेना आणि नागरिकांच्या मदतीने नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर राहील असा इशारा देण्यात आलाय। या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठवण्यात आल्या आहेत। निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका अध्यक्ष संजय हिरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल, चाळीसगाव। नवलेवाडी व बजाज नगर हा प्रभाग क्रमांक 9 आणि 1च्या जवळपास तो प्रभाग आहे। या प्रभागात जवळपास 1 वर्षापासून मलनिस्सारण योजना म्हणजे तुमची भुयारी गटर त्याचे काम होऊन ते अद्यापर्यंत जिथं काम झालं आहे तिथली जे चारी त्या ठिकाणी खडीही टाकली नाही, मुरुमही टाकला नाही। त्यामुळे तिथून जाणारे सर्व वाहनं त्या गटारीत बसतात। त्यामुळे गणपतीची मूर्तीसुद्धा त्या ठिकाणी उठली आहे। मात्र यांचा संयम असल्यामुळे ते पुढचा विषय वाढला नाही। म्हणून आमची विनंती त्या प्रभागातील नागरिकांना नगर परिषदेच्या वतीने ज्या सुविधा दिल्या पाहिजे, त्यात रस्ते असतील, गटारी असतील, मच्छर फवारणी असेल, स्वच्छता अभियान असेल, जे पण असेल त्या सुविधा नगरपालिकेच्या वतीने एका महिन्यात पुरवल्या नाही तर रयत सेनेच्या वतीने आणि प्रभागातील नागरिकांच्या वतीने आपल्या नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास साहेब आपण मुख्याधिकारी साहेब जबाबदार राहतील याची विनंती करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.